स्टार्ट. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी टायपिंग पूर्ण करून घ्या. टायपिंग झाल्यानंतर पुढच्या गोष्टी करा. ओके, आता आपण बघूया सेल्फ पाथ लर्निंग. 5 स्टेप या ठिकाणी दिले आहे. प्रोसीड करा. नेक्स्ट, स्टार्ट. पहिला प्रश्न आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट फॉल अंडर द कॅटेगरी ऑफ फॉन्ट. तर याचा करेक्ट आन्सर आहे चौथ्या नंबरचा इटॅलिक. इटॅलिक हा फॉन्ट नसतो. सेकंड क्वेश्चन, टू इन्क्रीज द फॉन्ट साईज वी विल क्लिक ऑन द फॉन्ट ग्रुप. तर याचा आन्सर आहे ट्रू. तर फॉन्ट ग्रुपमध्ये जाऊनच आपण फॉन्ट साईज वाढवत असतो. नेक्स्ट करूया. थर्ड क्वेश्चन आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन इमेज टू चेंज द साईज ऑफ द फॉन्ट. तर फॉन्ट साईज बदलण्यासाठी आपण बी, ऑप्शन बी या ठिकाणी क्लिक करणार. तर ऑप्शन बी इज करेक्ट. त्यानंतर चौथा प्रश्न आहे बघा, यू वॉन्ट टू ॲड कलर टू युअर टेक्स्ट इन द डॉक्युमेंट. विच ऑप्शन फ्रॉम होम टॅब विल यू यूज टू डू सो. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, फॉन्ट ग्रुप. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट ऑप्शन टू अप्लाय द बोल्ड ऑप्शन ऑन युअर टेक्स्ट. तर यामध्ये कोणतं ऑप्शन करेक्ट आहे की ज्यामधून आपण बोल्ड करू शकतो. थर्ड ऑप्शनमध्ये जी इमेज दाखवली या ठिकाणी बोल्ड केलं आहे. तर सी आन्सर इज करेक्ट. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे सेल्फ पाथ लर्निंग पूर्ण झालं. गो टू होम. आपण आता बघूया नॉलेज चेक. फर्स्ट क्वेश्चन आहे, फॉर एडिटिंग अ टेम्पलेट टेकन फ्रॉम www.office.com विच ऑप्शन डू यू गेट देअर. तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अँड थर्ड, डाउनलोड आणि ओपन इन ब्राउझर. तर हे दोन आन्सर आहे. सेकंड क्वेश्चन, वेन यू एडिट एनी एलिमेंट्स ऑनलाईन इन MS वर्ड द चेंजेस ॲटोमॅटिकली. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, गेट सेव्ड. थर्ड क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द प्लॅटफॉर्म वेअर यू कॅन क्रिएट कूपन डिझाईन अपार्ट फ्रॉम MS वर्ड. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड अँड थर्ड, फ्रीपिक अँड कॅनवा. फोर्थ क्वेश्चन, अंडर विच टॅब विल यू फाइंड द फॉन्ट कलर ऑप्शन. तर फॉन्ट कलर आपल्याला कुठे मिळतो, तर होम टॅबमध्ये बघायला मिळतो. फोर्थ आन्सर इज करेक्ट. अँड लास्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय विच अमॉंग दीज आर कूपन्स. तर याच्यामध्ये कोणकोणते कूपन्स आहेत बघा. फर्स्ट कूपन आहे आणि थर्ड कूपन आहे. तर फर्स्ट अँड थर्ड आन्सर करेक्ट आहे. तर मित्रांनो, इथे पण आपलं हे नॉलेज चेकची जी टेस्ट होती ती पूर्ण झाली. एंड एक्झाम करूया आणि आता आपण बघूया प्रॅक्टिकल प्रश्न. डू इट युअर सेल्फ. स्टार्ट एक्झाम करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द टेक्स्ट सारी सेंटर इन द गिवन डॉक्युमेंट अँड चेंज इट्स फॉन्ट टू वरदाना युझिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप. तर सारी सेंटर टेक्स्ट आहे यामध्ये, ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये हे सारी सेंटर टेक्स्ट सिलेक्ट करा आणि या ठिकाणी याचा फॉन्ट बदलायचा आहे. तर फॉन्ट बदलण्यासाठी आपण या ॲरोला क्लिक करणार. यामध्ये तो फॉन्ट शोधा, स्क्रोल डाऊन करा खाली 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 या खाली तुम्हाला मिळेल हा सगळ्यात खाली व्हीच्या सिक्वेन्समध्ये. तर हा या ठिकाणी हा वरदाना फॉन्ट आणि त्यानंतर काय एवढंच दिलं आहे. सबमिट करा. सेकंड क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट PH फोन नंबर अँड मेक it unbold using home tab font group bold. Here you will see the bold button. Select the click over once, deselect it. तर या ठिकाणी तुम्हाला हे जे फोन दिसतोय ना, तर या फोन नंबरला तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे आणि त्या ठिकाणी या बोल्डवरती क्लिक करायचं आहे फक्त एकदाच आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे.
Third question, in the given document, under the education section, change the bullet style to numbering using home tab paragraph group. तर नंबरिंग स्टाईल आपल्याला द्यायची यामध्ये. तर या ठिकाणी स्क्रोल डाऊन करा खाली खाली. एज्युकेशन सेक्शनमध्ये ही जी लिस्ट आहे ही लिस्ट पूर्ण सिलेक्ट करा आणि या ठिकाणी नंबरिंगच्या या ॲरोला नाही क्लिक करायचे तुम्हाला. या ठिकाणी या 1 2 3 वरती क्लिक करायचं इथे छोट्याशा ह्याच्यावरती आणि मग इथे सबमिट करायचं. जर ॲरोला क्लिक करून केलं तर तुमचं तिथे ते बरोबर येत नाही. ओके. फोर्थ क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट जनरल फीडबॅक फॉर्म अँड अलाइन इट टू अलाइन लेफ्ट युझिंग होम टॅब पॅराग्राफ ग्रुप अलाइन लेफ्ट. तर यामध्ये हे जे जनरल फीडबॅक आहे ते आपल्याला लेफ्ट अलाइन करायचं. त्याला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी लेफ्ट अलाइनमेंटवरती इथे क्लिक करा पॅराग्राफ ग्रुपमध्ये आणि सबमिट. तर अशा प्रकारे आपलं इथे हे डू इट युअरसेल्फ प्रॅक्टिकल प्रश्नांचं जे सेशन होतं ते पूर्ण झालं. आपण करूया आता एंड एक्झाम. त्यानंतर आता आपण यामध्ये जी स्टेप बघतोय प्रोसेस पोलिओची, ॲटलिस्ट 1 मिनटं आपल्याला या ठिकाणी वेट करावं लागेल. प्रोसेस पोलिओला स्टार्ट करूया. तर 1 मिनटं मिनिमम 1 मिनटं तरी तुम्हाला या ठिकाणी हे करावं लागतं. पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने यामध्ये असाइनमेंटची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमचा व्हिडिओ इथे स्क्रीन रेकॉर्ड होत असते आणि ते तुमच्या लॉग इनला अपलोड होत असतं. तर अशा प्रकारे जे पण तुम्ही क्लासमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी शिकल्या आहात त्या त्या गोष्टी तुम्ही यामध्ये त्यांचा तुम्ही सराव करून बघा. तर अशा पद्धतीने जे तुम्हाला सुचेल त्या त्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी वापरून बघा आणि हे झाल्यानंतर सबमिट करायचं आहे तुम्हाला. आता बऱ्याच जणांच्या ह्याच्यात काय होतं, हे सबमिट बटन दिसत नाही. सबमिट दिसत नाही म्हणून काय करायचं, इथं ॲरो आणायचा कर्सर आणि स्क्रोल डाऊन करायचं, बटन फिरवा माऊसचं गोल बटन आणि इथे सबमिट करा. ओके करा. ओके केल्यानंतर इथे रिस्टार्ट बटन आलं. रिस्टार्ट जर आलं तर काय करायचं, या प्रोसेस पोलिओवरती परत एकदा जस्ट सिंगल क्लिक करायचं. त्याच्याने काय होतं, पुढची स्टेप येते. आली पुढची स्टेप. या ठिकाणी एक छोटंसं बटन असतं. बऱ्याचदा कधी कधी काय होतं, इथे एकच बटन आहे, असे 2-3 बटन येतात. ते जेवढे पण बटन्स येतील तेवढे सर्व क्लिक करून ऑन करायचे आणि नंतर इथे नेक्स्ट करायचं. पुढे चूज फाईलवर क्लिक करायचं आणि एक फाईल तुम्ही वर्डची कुठूनही सिलेक्ट करा, डॉक्युमेंटमध्ये जा आणि एक डॉक्युमेंट सिलेक्ट करा वर्डचं आणि ओपन करा आणि सेव्ह करा. तर ही फाईल अटॅच झाली, सेव्ह झालं, आपला प्रोसेस पोलिओ इथे पूर्ण झाला. आता आपण बघूया सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन आहे बघा, टेक्स्ट मस्ट बी रीडेबल टू द व्ह्यूअर अँड दॅट यू शुड गुड फॉन्ट साईज, सो चेंज द फॉन्ट साईज, सिलेक्ट द पॅराग्राफ टू 20. तर या सिलेक्टेड पॅराग्राफची साईज आपल्याला 20 करायची. त्यासाठी आपण काय करणार, या ठिकाणी फॉन्ट साईजवरती क्लिक करणार आणि यामध्ये 20 या साईजवरती क्लिक करणार. या ठिकाणी हा जो प्रश्न आहे आपला हा पूर्ण झाला आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघू. वेन यू आर मेकिंग अ प्रोफेशनल डॉक्युमेंट द टेक्स्ट मस्ट बी distributed evenly between this margin, so justify the selected paragraph and then select a line spacing. तर हा प्रश्न कसा सोडवायचा बघूया. तर सगळ्यात अगोदर हा पॅराग्राफ तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सेंटर अलाइनमेंट वरती इथे क्लिक करायचं आहे. सेंटर अलाइनमेंट केल्यानंतर इथे समोरच लाईन स्पेसिंग दिलेली, इथे क्लिक करा आणि यामध्ये लाईन स्पेसिंग किती सांगितली होती, 1.0. तर 1.0 ला इथे क्लिक करा. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा होता आणि हा पूर्ण झाला आहे. आता इथे सिम्युलेशन पूर्ण झालं. एंड एक्झाम करून घ्या. सिम्युलेशन झाल्यानंतर आता आपल्याला करायचं आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट, म्हणजे ज्याच्याने आपलं हे सेशन पूर्ण होतं. स्टार्ट एक्झाम करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इफ ॲनालिसिस इज व्हेरी पॉवरफुल अँड सिम्पल टूल टू टेस्ट द इफेक्ट ऑफ डिफरंट अजम्पशन इन अ स्प्रेडशीट. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा, फर्स्ट ट्रू. Second question, following common features are available in Microsoft Excel except.
तर याच्यापैकी कोणता फीचर एक्सेलमध्ये अवेलेबल नाही आहे या 4पैकी? तर याचं आन्सर आहे टेबल ऑफ कंटेंट. हे मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये नसतं. थर्ड क्वेश्चन, विच वुड बी द मोस्ट अप्रोप्रिएट टाईप ऑफ ॲप्लिकेशन टू क्रिएट ॲनालिसिस अँड फॉरकास्ट बजेट? तर याचा आन्सर आहे स्प्रेडशीट. स्प्रेडशीटमध्ये हे कामं आपण करू शकतो. अँड लास्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट मायक्रोसॉफ्ट एक्सेल? तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा थर्ड, प्रोवाइड्स टूल्स सच ॲज डेटा कन्सॉलिडेशन, गोल 6 अँड सिनेरिओ सी. तर या ठिकाणी आपलं हे सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्ण झाले. आपण करूया एंड एक्झाम, कन्फर्म अँड ओके. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. एक लाईक करा. चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया लवकर.